ज्या विद्यार्थ्यांना LLB साठी ॲडमिशन घ्यायची असेल 2025-26 मध्ये, ते विद्यार्थी आता संपूर्ण महाराष्ट्रामधील कॉलेजचे कट ऑफ चेक करू शकतात। तर कट ऑफ चेक करण्यासाठी तुम्हाला ती लिंक आहे ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, साईडवर या आणि साईडवर तुम्ही तुमचे कट ऑफ चेक करू शकता। ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे त्या कॉलेजचे कट ऑफ तुम्ही चेक करू शकता। यामध्ये तुम्ही युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा, युनिव्हर्सिटी नंतर कॉलेज सिलेक्ट करा आणि कॉलेज सिलेक्ट केल्यानंतर चेक करू शकता की तुमच्या कास्टमधला विद्यार्थी किती पर्सेंटाइलमध्ये त्या कॉलेजमध्ये सिलेक्ट झालेला आहे। त्यानुसार तुम्ही अंदाज लावू शकणार की तुम्हाला सुद्धा त्या कॉलेजमध्ये प्रवेश मिळणार का। कारण भरपूर विद्यार्थी विचारत होते की कॉलेजची लिस्ट आणि कॉलेजचे कट ऑफ कसे चेक करायचे। संपूर्ण अपडेट आपण आपल्या चॅनलवर देण्यात येणार आहे, तर त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, जेणेकरून येणाऱ्या संपूर्ण ज्या अपडेट असेल ह्या तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे। जी साईट आहे तुम्हाला ती व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे, तिथून तुम्ही साईडवर येणार। अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये आपल्याला चेक करायचे आहे की लास्ट इयरमध्ये राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 मध्ये की कोणत्या कॉलेजमध्ये किती विद्यार्थी सिलेक्ट झाले आणि त्यानंतर किती मार्क्सवर सिलेक्ट झाले। तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन येईल। यामध्ये तुम्ही राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3 मधले चेक करू शकता। तर सर्वप्रथम राऊंड 1 घ्या, त्यानंतर युनिव्हर्सिटी, कोणत्या युनिव्हर्सिटीमध्ये तुम्हाला प्रवेश घ्यायचा आहे तिथून तुम्ही युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा। जेही करायची असेल ते करू शकता संपूर्ण महाराष्ट्रामधील। त्यानंतर त्या युनिव्हर्सिटीमध्ये जेही कॉलेज येतील तुम्हाला लिस्ट दिसून पडेल, त्यामधून तुम्हाला जे कॉलेज पाहिजे आहे ते कॉलेजचं नाव तुम्ही सिलेक्ट करा। अशा प्रकारे इथून सिलेक्ट करू शकता आणि त्यानंतर शो अलॉटमेंट लिस्टला क्लिक करा। यामध्ये तुम्हाला संपूर्ण माहिती दिसून पडेल की किती विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे, किती मार्क्सवर झालेले आहे आणि तुम्हाला तुमचे जेव्हा पर्सेंटाइल माहिती पडेल तेव्हा तुम्ही सुद्धा सिलेक्ट होऊ शकता का। तर बघू शकता अशा प्रकारे तुम्ही शो अलॉटमेंट जर चेक केलं म्हणजे क्लिक केलं तर अशा प्रकारे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन दिसून पडेल। यामध्ये कोणत्या कास्टचा विद्यार्थी आहे, किती मार्क्सवर सिलेक्ट झालेला आहे, संपूर्ण माहिती तुम्हाला यामध्ये दिसून पडणार आहे। तुम्ही बघू शकता पहिली अलॉटमेंट म्हणजे पहिला कॅप राऊंड असल्यामुळे आणि राऊंड 1 असल्यामुळे हायर पर्सेंटेजमध्ये म्हणजे पर्सेंटाइलमध्ये विद्यार्थी सिलेक्ट झाले। त्यानंतर तुम्ही एखादं प्रायव्हेट कॉलेजसुद्धा चेक करू शकता, त्यामध्ये सुद्धा तुम्ही पर्सेंटाइल बघू शकता 40, 53, 32, 27, 26, 74 अशा प्रकारे पर्सेंटाइलमध्ये विद्यार्थी सिलेक्ट झालेले आहे। कास्टसुद्धा तुम्ही बघू शकता। तर तुम्ही सुद्धा अशा प्रकारे कट ऑफ चेक करू शकता। साईट तुम्हाला व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेली आहे। कॉलेज टाका, युनिव्हर्सिटी टाका आणि प्रत्येक कॉलेजचा तुम्ही कट ऑफ चेक करून घ्या की तुमचा नंबर लागेल का। बघू शकता इथे ओपन EWS मध्ये फिमेल 3 पर्सेंटाइलवर सिलेक्ट झालेली आहे। त्यानंतर राऊंड 2 सुद्धा सिलेक्ट करून बघू शकता। राऊंड 2 सिलेक्ट करा, त्यानंतर कोणती युनिव्हर्सिटी सिलेक्ट करा आणि जे कॉलेज तुम्हाला पाहिजे ते कॉलेज सिलेक्ट करा आणि त्यानंतर शो अलॉटमेंट लिस्टला क्लिक करा। तुमच्यासमोर संपूर्ण जी लिस्ट आहे ही दिसून पडेल। तर बघू शकता परत आपण दुसऱ्या राऊंडचा कट ऑफ चेक करतो। यामध्ये सुद्धा तुम्ही बघू शकता गव्हर्नमेंट कॉलेजचा मी कट ऑफ चेक करतोय की किती मार्क्सवर। तर यामध्ये बघा 9, 8, 6 कॅटेगरी सुद्धा दिलेली आहे। NT, ST, ओपन EWS बघा 6 मार्क्सवर सुद्धा विद्यार्थी सिलेक्ट झालेला आहे। म्हणजे तुम्ही फॉर्म भरा, जरी तुम्हाला कमी पर्सेंटाइल येणार तरी तुम्ही फॉर्म भरू शकता आणि तुम्हाला कॉलेजसुद्धा चांगल्यात चांगलं मिळू शकते। त्यामुळे कमी मार्क्स मिळाले म्हणून ॲडमिशन पुढच्या वर्षी घेऊ या वर्षी घेणार नाही अशा प्रकारे करू नका। फॉर्म फिलअप करा। संपूर्ण अपडेट तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, कारण भरपूर विद्यार्थी कन्फ्यूज असतात की मला कमी मार्क्स मिळाले त्यामुळे मी प्रवेश घेऊ किंवा नाही घेऊ। तरी संपूर्ण विद्यार्थ्यांनी कॅप रजिस्ट्रेशन करा, तुमचासुद्धा नंबर लागणार, कारण की कमी पर्सेंटाइलवर सुद्धा नंबर लागतात। तुम्हाला या PDF मध्ये आपण दाखवलेलं आहे, तुम्ही सुद्धा चेक करू शकता किंवा तुम्ही साईटवर जाऊन सुद्धा स्वतः चेक करू शकता। संपूर्ण कॉलेजचे कट ऑफ चेक करा, तुम्हाला लक्षात येईल की आपला नंबर सुद्धा लागू शकते। त्यामुळे LLB साठी जर ॲडमिशन घ्यायची असेल तर कॅप रजिस्ट्रेशन करा। तर त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा, जेणेकरून संपूर्ण ज्या अपडेट आहेत तुमच्यापर्यंत पोहोचल्या पाहिजे।